नमस्कार। आज आपण तयार करणार आहोत सगळ्यांची आवडती चटपटीत सुकी भेळ। चटपटीत चाट आणि भेळीचे प्रकार तर सगळ्यांनाच आवडतात। तर आज आपण सर्वात प्रथम करायला घेऊया सुकी भेळ। त्यासाठी मी सर्वात प्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आहे आणि आपले कुरमुरे त्याच्यामध्ये छान परतून घेतले आहेत जेणेकरून ते क्रिस्पी होतील। आता मी भेळवाला भैया ज्याप्रमाणे भेळीसाठी पुडी तयार करतो त्याप्रमाणे मी न्यूजपेपर घेऊन त्याच्यामध्ये सफेद पेपर ठेवला आहे आणि त्याची मी छान पुडी तयार करून घेते। आता मी ही पुडी तयार करून घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात प्रथम मी 2 ते 3 मूठ कुरमुरे घेते आहे। तर ह्या पेपरच्या पुडीमध्ये मी 3 मुठी कुरमुरे घेतले आहेत। त्यावर उकडलेला बटाटा, थोडासा बटाटा घेतला आहे, थोडासा टोमॅटो, थोडासा कांदा, चणे, थोडीशी मसाला डाळ, शेंगदाणे। हे शेंगदाणे मी सोलून घेतले आहेत, सालं काढून घेतली आहेत। त्यानंतर यामध्ये घालणार आहे थोडीशी कैरी। आता कैरीचा सीजन आहे त्यामुळे थोडीशी कैरी घालणार आहे, कोथिंबीर आणि हा जो आपण भेळेचा मसाला केलेला आहे तयार, किंवा भेळेची जी चटणी आपण काल तयार केली आहे ती चटणी मी घालणार आहे। ज्यांना जास्त तिखट हवं असेल तर त्यांना जास्त घालायची आहे। यानंतर घालणार आहे जिरं पावडर आणि मीठ घेतलं आहे, थोडंसं लिंबू पिळणार आहे आणि आता हे सर्व एकत्र करणार आहे। आता ही भेळ मी लहान मुलांसाठी केलेली आहे, जरा कमी तिखट आहे। आता मी यावर भरपूर शेव, कोथिंबीर आणि पुरी ठेवणार आहे आणि हे सर्व करणार आहे। डेकोरेशनसाठी थोडेसे 2-3 टोमॅटोचे पीस टाकले। ही झाली लहान मुलांसाठी। आता मी मोठ्यांसाठी करते। एका बाउलमध्ये मी 4 मुठी कुरमुरे घेतले, त्यामध्ये बटाटा, टोमॅटो, कांदा, चणे, तिखट डाळ, सोललेले शेंगदाणे, कैरी, कोथिंबीर, चाट मसाला आणि आपण बनवलेली भेळेची सुक्या भेळेची चटणी आणि मीठ आणि सर्वात महत्त्वाचं मिरच्या इथे मी बारीक ह्या चिरून घातलेल्या आहेत। मोठ्या माणसांसाठी भेळ थोडी तिखट हवी याकरता, त्याने एक जो चटका खाताना मिळतो ना त्याने खूपच छान भेळ लागते। तर मी हिरवी मिरची बारीक चिरून किंवा बारीक कापून त्याचे तुकडे घातलेले आहेत। आता त्यावर मी पुरी तोडून घालते, 1-2-3 पुऱ्या तोडून घालायच्या आहेत, शेव घालायची आहे आणि हे एकत्र केलेलं आहे। हे एकत्र करून झालं आहे। आता मी हे सर्व करणार आहे। हे प्लेटमध्ये सर्व केल्यावर त्यावर मी पुन्हा थोडंसं शेव, तिखट डाळ, थोडंसं लिंबू पिळणार आहे आणि कोथिंबीर आणि पुरी ठेवून हे देणार आहे। आपली भेळ आता तयार आहे। आणि मुलांची आणि मोठ्यांची एक गोड मागणी असते की भैया जसा एक पुरी देतो तयार करून तशी त्यांना पुरी हवी असते। त्यासाठी मी पुरीवर बटाटा, शेव आणि थोडासा चाट मसाला घालून तेल ठेवलेली आहे। सुकी भेळ चटणीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।